वयाने लहान आहेत, परंतु मोठ्यांनीसुद्धा नतमस्तक व्हावं आणि असे होतात, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. मूळचे चिपळूणचे, रत्नागिरी चिपळूण. पुण्यात येऊन जवळजवळ 19 वर्षापासून त्यांचं पुण्यात वास्तव्य आहे. आणि आपले रघुनंदन त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इथंच ते प्रथम याच वास्तूमध्ये आलेले होते. इथंच त्यांचं काहीतरी अध्ययन वगैरे केलं आणि आता ते उत्तम पुणेरी झाले अशा अर्थाने मी म्हणतो. भाषा, बोलणं, चालणं या दृष्टीने, कारण कोकणात आलेल्या माणसाची बोलण्याची एक धाटणी, बोली वेगळी आणि पुणेरी वेगळी. तर आता जाणवार स्वामी यांचं आहे की हे मूळचे कोकणातले होते. इथं आल्यानंतर फर्ग्युसनमधनं त्यांनी BA केलं संस्कृतमध्ये आणि पुणे विद्यापीठातनं MA तेही संस्कृतमध्ये केलं. त्यामुळे संस्कृतमधले ते BA आणि MA असं MA केलेले असे आहेत. व्यवसाय, आता व्यवसाय हा शब्दापेक्षा सध्याचे काय आहे तर ते शैक्षणिक सल्लागार आहेत. आपण अनेक प्रकारचे सल्लागार आहेत. तो वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, हे शैक्षणिक सल्लागार आहेत. आणि निरामय वेलनेस रिसर्च सेंटर म्हणून आहे, त्या ठिकाणी आहेत ते. दुसरं संपादन, हे त्यांचं एक मोठं काम. तर ते संपादक आहेत ते म्हणजे प्राज्ञ पाठशाळा हे जे मंडळ आहे वाई संचलित, तर त्याचं जे धर्मकोश प्रकल्पाचं जे काम चालू आहेत, पण इथंच चाललेलं आहे माझ्या ज्या माहितीप्रमाणे, त्याचे ते संपादक आहेत धर्मकोश प्रकल्पाचे. यांना अनेक ठिकाणी अतिथी व्याख्याता म्हणून, ज्याला आपल्याकडे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणतात, अशा टाईपचं त्यांना अतिथी व्याख्याता म्हणून बोलवलं जातं. त्यामध्ये पुणे विद्यापीठ, मॉडर्न कॉलेज, भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज, इंडिगो रूट्स, म्हणजे काही संस्थांची नावंसुद्धा आपल्याला माहीत नसतात ही. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ या ठिकाणी त्यांना अतिथी व्याख्याता म्हणून बोलवलं जातं. आणि या ठिकाणी त्यांना बोलवल्यानंतर त्यांचे जे विषय आहेत ते म्हणजे हिंदुइझम थ्रू द स्क्रिप्चर्स, मानसशास्त्र विभागात भारतीय प्राचीन ज्ञानप्रणाली किंवा संस्कृत वाङ्मय, उपनिषदे, पुराणे, भारतीय दर्शनशास्त्र, हे एक विषयच पाहिल्यानंतर जाणवतील या विषयावर व्याख्याता म्हणून द्यायचं. दैवतशास्त्र, संस्कृत प्राकृत भाषा विभागात वेदांत व वैदिक वाङ्मय, भारतीय दर्शन प्रणाली, अशा अनेक सगळे विषय हे अतिशय संस्कृतमधले जड ज्याला म्हणता येतील अदृष्टी, अशा विषयांवर ते व्याख्याता म्हणून जातात. त्याच्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांना MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था ऐकून माहीत असेल. त्याचेसुद्धा ते त्या समितीचे तज्ज्ञ आहे. इन्फोसिसची त्यांना फेलोशिप मिळालेली आहे आणि ती फेलोशिपचा जो विषय आहे तो शाक्त संप्रदायाचा अभ्यास भांडारकर संस्थेत त्यांनी केलेला आहे. ते ज्यावेळी माझा त्यांचा परिचय झाला होता प्रथम, त्यावेळी ते वैदिक संशोधन मंडळ म्हणून जे होतं त्याचे उपाध्यक्ष होते 2015 ते 22 या सालात. त्यानंतर ते संस्कृत प्रचारणी सभा, संस्कृत विद्यापरिसंस्था, आनंदाश्रम इथली, या सगळ्यांचे ते विश्वस्त ट्रस्टी म्हणून काम करतात. आता साहजिकच इतका अभ्यास केलेला माणूस लेखन करणारच, तर यांचं जे लेखन आहे ते सगळं धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराणे, महाभारत, दैवतशास्त्र इत्यादी विषयांवर 60हून अधिक शोधनिबंध, ज्याला पेपर्स म्हणतात, हे 60हून अधिक त्यांनी लिहिलेले आहेत, सादर केले जातात आणि त्यातले 30हून अधिक प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये जे नैमित्तिक स्तंभलेखन म्हणतात ते त्यांनी केलेलं आहे. कथा, व्याख्यान, नवरात्र वगैरे या विषयावर. संपादन ही जी गोष्ट असते की कुठेही जे संशोधन काम चालू असतं त्याच्याचं संपादन करणं, त्यामध्ये राज्य व्यवहार कोश, गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे किंवा आनंदाश्रमानेच केलेलं गणेशस्तोत्र पंचांगम, शिवस्तोत्र पंचांगम याच्यावर संपादन त्यांनी केलं आहे. सूर्योपासना कथा आणि स्तोत्र संग्रह ही देव आदित्यनाथ सूर्यनारायण संस्था
या ह्याच्यात आणि सदानंद प्रणित वेदांत सार या गोष्टीचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी 250हून अधिक कीर्तन केलेली आहेत आणि 1500हून अधिक भाषणं दिलेली आहेत. आता 250हून अधिक कीर्तनं केली आहेत, तर त्यामुळेच त्यांना त्याच्या आधी 2 वेळा इथलं जे नारद मंदिर आहे तिथली जी हरी कीर्तनोत्तेजक संस्था आहे त्यांचा युवा कीर्तनकार म्हणून पुरस्कार 2दा मिळाला, 2007 साली आणि 2016 साली. संत वाङ्मय आणि तत्त्वज्ञानविषयक संशोधनासाठी त्यांना संत चोखामेळा पुरस्कार गुरुकुल संस्थेतर्फे मिळालेला आहे. संस्कृत अध्यापन, लेखन आणि प्रचार प्रसार या कामासाठी म्हणून त्याला पुणे विद्यापीठाकडून कैलासवासी डॉक्टर शी द जोशी पुरस्कार मिळाला. हे पुरस्कारांची लिस्ट दिली. याशिवाय आकाशवाणी वर आपण जर लोक ऐकत असाल तर आकाशवाणीवर सकाळी 5:55 गिरवाणवाणी म्हणून एक छोटा कार्यक्रम लागतो आणि 6:25 ते 6:30 चिंतन नावाचा कार्यक्रम असतो. या दोन्ही कार्यक्रमात त्यांनी अनेक वेळा सादरीकरण केलेलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा अनेक परिषदांमध्ये त्यांनी संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, संत वाङ्मय या विषयांवर अनेक चर्चासत्रात किंवा परिसंवादात भाग घेतलेला आहे. आनंदाश्रम संस्था, वैदिक संशोधन संस्था, शंकराचार्य मठपुराण संस्था येथील उपनिषद वर्गांचं ते संचालक आणि अध्यापन ते करतात. ही सगळी जी माहिती असती ती छापील असती, जी कुठेही मिळते, परंतु कुठेतरी एक वैयक्तिक प्रत्येकाला वाटत असतो. माझा जेव्हा प्रणव गोखलेंचा एका पहिला परिचय झाला तर तो करोनाच्या काळात आमच्या रोटरी क्लबमध्ये ऑनलाईन एक भाषण केलं होतं. मला तर नेमका विषय आठवत नाही. तर ते भाषण झाल्यावर आम्ही सगळे लोक ऑनलाईन होतो आणि त्यांचं भाषण संपल्यावर सांगितलं की आता काही कोणाला बोलायचं असेल तर उत्स्फूर्तपणे प्रथम माझी जी प्रतिक्रिया आली ती मी त्यांना सांगितली की गोखले साहेब, आज अनेक दिवसांनी, अनेक महिन्यांनी, वर्षांनी इतकं सुंदर मराठी ऐकायला मिळालं. मराठी बोलणारा असून मीही मराठी नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी, मराठीतून बऱ्यापैकी सगळं असूनसुद्धा इतकं जाणवलं की इतकं सुंदर मराठी, त्यामध्ये एकही इंग्रजी शब्दाचा वापर केला आणि तो जो एक प्रवाह फ्लो जो होता तो ऐकल्यानंतर समजलं की असं मराठी नाही बोलत लोक, इतकं सुंदर ही माझी त्यावेळेची होती. आणि मग असं जाणवलं की 2 संस्कृत सुभाषितं जरूर आठवली. सुभाषितं संबंध सांगत नाही, पण जी आपल्याकडे म्हणतात विद्वान सर्वत्र पूज्यते त्याप्रमाणे आणि विद्या विनयेन शोभते, या दोन्ही सुभाषितांची आठवण व्हावी असं हे लोभस आणि एकदा हिंची ओळख झाल्यावर ह्यांना वारंवार भेटावं, यांचे विचार ऐकावे, यांच्याबरोबर वेळ काढावा, असं प्रेमात पडावं असं एक लोभस व्यक्तिमत्व आहे अशी माझी भावना आहे. आणि एका माझ्या मित्रांनी कालिदासावरचं जेव्हा एक हे लिहिलं होतं, छोटीशी कादंबरी लिहिली होती मेघदूतावरची कालिदासाच्या, त्याची प्रस्तावना लिहिली होती, ती इतकी अभ्यासपूर्ण लिहिली होती. त्यामुळे तेव्हापासून आमचा जो काही परिचय आहे त्यामुळेच मला असं वाटतं की प्रणव गोखले ज्यावेळी जिथं त्यांचं काही आपल्याला भाषण ऐकायला मिळेल, हे मिळेल, त्यावेळी जरूर जावं आणि त्यांना ऐकावं अशासारखं ते आहेत. तेव्हा आपल्याकडे सादर आहेत ज्ञानमूर्ती प्रणव गोखले. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. यो जातो मरुदंशजक्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम नवाथे सरांचे आभार नाही म्हणणार, पण त्यांच्या इतकं प्रेम आहे
त्यांच्या त्या प्रेमाच्या ऋणात मी राहू इच्छिन, कारण एवढी विस्तृत ओळख त्यांनी करून दिली आहे. सगळं ऐकताना तो मी नव्हेच असं म्हणावंसं वारंवार वाटत होतं. पण जे काही आहे ते इदन्न मम असं म्हणतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट अनिवार्यपणे इथे नमूद करावी अशी आहे. ज्या औचित्याने, ज्या उपक्रमाच्या अंतर्गत आपण सगळे इथे एकत्र झालेलो आहोत, तो उपक्रम अभूतपूर्व, समर्थांच्याच शब्दात सांगायचं झालं तर हा साक्षेप इथे मांडला गेला आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्माची, संत वाङ्मयाची, धर्माची चाड असताना एखादं असं आयोजन करत राहते, त्याच्यात म्हटलं तर कौतुक आहे आणि म्हटलं तर नाही. का नाही? तर तो त्याच्या आवडीचा, अध्ययनाचा, चिंतनाचा विषय असतो आणि जो ज्याचा विषय असतो तो पुढे न्यावा वेगवेगळ्या पद्धतीने असं त्यांना वाटत असतं. पण या सगळ्याची केवळ कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, पण वैयक्तिक पार्श्वभूमी नसताना अभ्यासाचा, आवडीचा, अभिरुचीचा विषय पूर्णतः भिन्न असताना त्या विषयाकडून इकडे येणं आणि निव्वळ समर्थांच्या प्रेमापोटी आणि आपल्या तीर्थरूपांनी जे व्रत सुरू केलं, जो यज्ञ सुरू केला, तो अखंड चालत राहावा, ते ज्ञानसत्र अखंड चालत राहावं, यासाठी ज्यांनी तो ध्यास घेतला आणि ही शतवर्षाची सत्र, ही ज्ञान परंपरा इथे अव्याहत नंदादीपासारखी जागती ठेवली, त्या कुलकर्णी काकांना प्रारंभी अभिवादन करतो. एक विनंती, हां, या ते समर्थ, तो मारुती आणि तो श्रीराम यांची कृपा, यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि अर्थात तुमच्या तीर्थरूपांची तपश्चर्या, त्यांचे आशीर्वाद तुमच्या मागे आहेत. अनेक शुभेच्छुक, शुभचिंतक, त्यांचं सहकार्य तुम्हाला लाभतंय. त्यामुळे त्या जोरावर हे सुरू आहे. वक्ते, कीर्तनकार हे येत जात असतात, आपापल्या परीने ते काही त्यांचे विचार, चिंतनं मौक्तिकासारखी उधळत असतात. त्यांचं जरी असलं तरी ते आनुषंगिक आहे. जे मुख्य आहे ते, ज्याचं त्याला श्रेय हे दिलंच पाहिजे. समर्थ अशीच आपल्यावर, आपल्या या उपक्रमासाठी जे जे प्रत्यक्ष सहकार्य करतायत त्या सर्वांवर आपली कृपा वर्षत राहोत, अशीच सेवा आपल्या हातून अखंडित घडत राहो अशी प्रार्थना करतो आणि विषय चिंतनाला प्रारंभ करतो. आजचा जो विषय आहे समर्थांचा हनुमंत, खरं तर माझ्यापेक्षा सर्वार्थाने अधिकारी अशा वक्त्यांनी यावर्षी माहीत नाही, पण अनेक वर्ष हे ज्ञानसत्र शतवर्ष सुरू आहे, त्यामध्ये या विषयावर मांडणी केलेली असेल. त्याच्यात कदाचित काही नवं आपल्याला हाती येईल, गवसेल असं नाही. पण अध्यात्म किंवा धर्मचिंतन हा विषय असा आहे की जेवढं पुन्हा पुन्हा ते करावं तेवढं ते घट्ट बळकट होत राहतं. सरांनी असं सांगितलं की मी इंग्लिश शब्द वापरत नाही, पण तो मी मोह आवडतो, कारण जरा थोडी बोलीभाषा आज इंग्रजाळलेली असल्यामुळे तेही शब्द मध्ये मध्ये घालायचा प्रयत्न करतो, ते पटकन कळावं ह्यासाठी. एक मसल मेमरी नावाचा विषय आहे. आपल्याकडे जर दार्शनिक परिभाषेत त्याला म्हणायचं झालं तर प्रत्यभिज्ञा असं त्याला म्हणता येईल. ती जी मसल मेमरी आहे त्याच्यात ते मुरावं, जिरावं, शिरावं यासाठी हा अभ्यास याचा अर्थ पुन्हा 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 ते गिरवणं आणि जिरवणं हे असल्यामुळे असं हे गिरवणं आहे असं समजावं आणि या विषयाकडे पाहावं ही विनंती. समर्थ जेव्हा हनुमंताचं वर्णन करतायत, आता समर्थांची जी सगळी काव्यरचना आहे
त्याचे मुख्यत्वे 3 प्रकार, 3 प्रवाह त्याच्यामध्ये आपल्याला दाखवता येतील. एक जो प्रवाह आहे तो बालांसाठी आहे, म्हणजे ज्याला अध्यात्मामध्ये, ज्याला धर्मामध्ये, संप्रदायामध्ये गती नाही असा, बाल म्हणजे प्रत्येक वेळी वयाने लहान असा धरायचा नाही, ज्याला सुरुवात करायची, पुन्हा शुद्ध मराठीत बिगिनर असं आपण म्हणूया त्याला, त्या बिगिनरसाठी अशी काही रचना समर्थांनी केलेली आहे. बालानाम सुखबोधाय, म्हणजे ज्याला ओनामा गिरवायचा आहे, श्री गणेशा करायचा आहे, त्यांच्यासाठी अशा काही रचना आहेत. थोडे वरच्या इयत्तेत गेलेले असे काही साधक आहेत, त्यांच्यासाठी देखील समर्थांनी काही रचना केलेल्या आहेत. आणि एकदा त्या अध्यात्मातला बाराखडी कळली, थोडा सराव झाला, असे सरावलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ज्याला विदग्ध असं म्हणता येतील किंवा क्लास असं म्हणता येईल, त्या लोकांसाठी एका विशिष्ट प्रकारचं वाङ्मय, अशा 3 प्रकारात समर्थांनी रचना केलेल्या आहेत. म्हणजे याला एक प्रकारे सव्यसाचित्व असं म्हणावं लागेल, कारण सामान्यतः दिसतं असं की जो लेखक क्लाससाठी लिहितो, म्हणजे बौद्धिक पातळीवर, उच्च पातळीवर लिहायला लागतो, त्याचं लिखाण हे सामान्यांना कळेन असं होतं, सामान्यांना ते झेपत नाही. आणि जो सामान्य लोकांसाठी लिहितो, स्वाभाविकच जे विदग्ध वृत्तीचे, हुशार, अति विचारवंत श्रेणीतले जे लोक आहेत, त्यांना ते अगदीच टाकाऊ वाटतं. पण समर्थांच्या वाणीचं तेज, ओज, प्रसाद असे आहेत की ती वाणी, ते वाङ्मय प्रत्येकाला आपलंसं वाटतं. मग त्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा बाळबोध पण तितकाच मोठमोठ्यांना विचाराला, चिंतनाला भाग पाडेल असा भाग म्हणजे स्तोत्र रचना हा आहे. समर्थांनी हनुमंत या 3 शैलीत मांडलेला आहे. जी विदग्ध क्लास लोकांसाठी रचना आहे, त्यांच्यासाठी समर्थांनी वाल्मिकी रामायणाचं जे सुंदरकांड आणि युद्धकांड आहे त्याचा श्लोकबद्ध, काही ठिकाणी ओवीबद्ध अशी रचना करून हनुमंताचं मुख्य चरित्र लोकांतिकात मांडलं. दुसरा जो प्रकार आहे तो ललित गद्य पद्य मिश्र शैलीमध्ये, म्हणजे ज्याला वेगवेगळ्या छंदोबद्ध रचना आपण म्हणू, प्रमाणिका किंवा मालिनी, अशा वृत्तांच्या साजामध्ये किंवा अगदी एखादी सवाई, साकी यासारख्या थोड्या अन्य भाषातून आंदण घेतलेल्या छंदांमध्ये, वृत्तांमध्ये समर्थांनी रचना केल्या. म्हणजे एक सवाई मला त्यांची कायम आवडते, उद्धृत करावीशी वाटते. सवाई हा छंद फार आगळा वेगळा आहे. हा हिंदुस्थानी भाषेमधून आपल्याकडे घेतला गेला आहे. मूळ मराठी बाजात तो दिसत नाही तितका. समर्थांच्या आधी कदाचित चितळे सर आहेत, ते याबद्दल अधिक प्रकाश टाकू शकतील. पण समर्थांच्या आधीच्या वाङ्मयामध्ये जेवढी संस्कृत वळणाची छंदोवृत्त वापरली गेली, तेवढी छंदोवृत्त समर्थांच्या नंतर आपल्याला दिसत नाहीत. आणि समर्थांनी जेवढी आधुनिक चेहऱ्याची छंदोवृत्त आपल्या वाङ्मयामध्ये वापरली, हाताळली, ती त्यांच्या आधी दिसत नाहीत. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक म्हणायला मुद्दा इथे दिसतो की समर्थांची ती पिढी आहे, समर्थांचं जे युग आहे, ते एका सांस्कृतिक आणि साहित्यिक परिवर्तनाचं युग ठरलं असं म्हणता येईल. मुक्तेश्वरी वळण असेल किंवा अगदी एकनाथांचं वळण असेल, ही एक मागची पिढी मागे पडली आणि समर्थांनी पुन्हा शुद्ध मराठी डायनॅमिक अशा रचना करायला प्रारंभ केला. म्हणजे जेव्हा आपण शब्दरचना पाहतो, त्या शब्दरचनेमध्ये सुद्धा एक तेज, ओज, बल, तो साक्षेप हा पुन्हा पुन्हा दिसायला लागतो. मी सवाईचा उल्लेख केला. सवाई हा छंद केव्हा वापरला जातो? जेव्हा एखादा बादशाह
किंवा एखादा सत्ताधीश जेव्हा सिंहासनारूढ होण्यासाठी दरबारामध्ये येतो, म्हणजे जुन्या मराठीत स्वारी आली वाटतं, ती स्वारी आल्यावर दोन बाजूला जे भालदार आणि चोपदार असायचे ते वेगवेगळी बिरुद, वेगवेगळ्या त्याच्या ज्या काही पदव्या असायच्या त्या काही वेळेला स्वतः घेतलेल्या असायच्या, काही वेळेला मुल्ला मौलवींनी दिलेल्या असायच्या. अशा त्या सगळ्या उपाधी पदव्या यांचं लांबच्या लांब असं आस्ते कदम असं ऐकलेलं असेल. तर अशी ती बिरुदावली, अशी जी त्याची गुणवर्णनं आहे ती करण्यासाठी हा छंद वापरायचे सवाई. आता हा दरबारी वातावरणात वापरला जाणारा, मुख्यत्वे एखाद्या राजाच्या सत्ताधाऱ्याच्या स्तुतीसाठी वापरला जाणारा छंद समर्थाने आणला, पण तो छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा त्या रघुपती राघवाच्या, रघुनाथाच्या गुणवर्णनासाठी वापरला. ही दृष्टी म्हणजे जेव्हा ती वाणी हिंदुस्थानी कवींची एखाद्या पातशाहाच्या गुणवर्णनासाठी वेचली जात होती, तिथे त्या सगळ्या प्रतिभा, शैली या सगळ्यांचा विनिमय समर्थांनी रघुनाथाच्या भक्तीच्या प्रसारासाठी केला. त्यामुळे रघुनाथ परिवारातल्या ज्या देवता आहेत त्यांचंही वर्णन प्रसंगाने, अनुषंगाने समर्थांनी या छंदोवृत्तात केलं. मारुतीचं वर्णन करताना ते म्हणतात, रामदूत वायुसूत भीम गर्भजुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती, दास दक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती. असं म्हटल्यावर सुद्धा अगदी शेंदाड शिपाई असला तरी त्याच्या नसामध्ये तो उत्साह भरून जावा, असे हे शब्दातले ओज तेजाचे गुण आपल्याला दिसतात. म्हणजे ही ज्याला थोडी साहित्याची जाण आहे, ज्याला थोडी समज आहे की काय असतं काव्य, काय असतं त्या काव्यामागचं ते लालित्य, यांना झेपेल अशा या रचना दिसतात. आणि ज्यांना हे काही कळत नाही, बाबा ते आम्हाला साहित्य कळत नाही, ते सौष्ठव कळत नाही, ते बाबा तत्वज्ञान आणि ग्रंथविंथ इतिहास तर बाजूलाच राहिले, आम्हाला आपलं रोज संध्याकाळी दिवा लावताना परवाचा म्हणताना काय सोयीचं होईल, असं जेव्हा एखादी सामान्य धर्माची साधना करण्याची इच्छा असणारी व्यक्ती प्रश्न विचारते, तेव्हा समर्थांकडे त्यालाही उपयुक्त शब्द खटकेल पण वापरतो भांडवल मिळतं. कुठलं तर ते स्तोत्रांचं. म्हणजे ही स्तोत्र बालांसाठी आहेत का, सर्वसामान्यांसाठी आहेत का, म्हणजे ती टाकाऊ आहेत का, असं एखादा कोणी विदग्ध कवी विचारेल. पण बालांपासून ते अगदी विद्वानांपर्यंत याच्या अर्थचिंतनामध्ये बोट तोंडात घालावीत अशी परिस्थिती आहे. अशा रचना समर्थांच्या लेखणीतून, त्यांच्या वाणीतून साकार झालेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण मारुतीवर बोलतोय, तुम्हाला वाटेल की हे काय नमनाला गडावर तेल चाललंय. हनुमंतावर येतो, हनुमंतावर समर्थांनी जवळजवळ 14 ते 16 अशा स्तोत्र रचना केलेल्या आहेत. त्यातल्या ज्या 11 किंवा 13 रचना आहेत त्या पुस्तक रूपात, वेगवेगळ्या संग्रहाच्या रूपात, मारुती स्तोत्र संग्रह या स्वरूपात छापल्या गेलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या रचनांमधलं महाराष्ट्राच्या घराघरात म्हटलं जाणारं फक्त एकच स्तोत्र आहे. म्हणजे गंमत अशी आहे की भीमरूपी स्तोत्र असंच त्या संग्रहाला म्हटलं. याच्यामध्ये त्या स्तोत्राचं लोकप्रियत्व, त्याची आजच्या भाषेत सांगायचं झालं तर रीच कुठे कुठे गेला होता, त्या प्रसिद्धीचं, त्या लोकप्रियतेचं गमक या नावात आहे. भीमरूपी स्तोत्र संग्रह. तिथे मारुती स्तोत्र संग्रह म्हणत नाहीत, हनुमत स्तोत्र संग्रह म्हणत नाहीत. भीमरूपी हे स्तोत्र इतकं लोकप्रिय झालं. अगदी गमतीचा भाग म्हणजे मी नावाचा उल्लेख करत नाही, काही वर्षांपूर्वी चांगदेव पासष्टीचं पुस्तक हातात आलं. एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि ते स्तोत्राची प्रस्तावना जेव्हा वाचायला घेतली, त्या प्रस्तावनेमध्ये चांगदेव लहानपणी काय काय अभ्यास करत असतील
याची भली मोठी जंत्री त्यांनी दिली की 1400 वर्ष जगलेला हा महायोगी लहानपणी काय म्हणत असेल. त्या लेखकाने बिचाऱ्याने भोळे बाबडेपणाने तिथे नाव टाकलं होतं की भीमरूपी स्तोत्र ते लहानपणापासून म्हणत असत. ऐतिहासिक कालवा पण सोडून देऊ, पण भीमरूपी स्तोत्र इतकं लोकप्रिय आहे, इतकं त्याचं साम्राज्य मनामनावर आहे की चांगदेवांसारखा माणूस असलाच पाहिजे म्हणत हे त्याला लिहावंसं वाटलं. हे त्या स्तोत्राचं यश आहे. मग या स्तोत्राच्या रूपातून समर्थांनी नेमकं काय मांडलं, कशाला मांडलं, त्याच्या मागची सामाजिक धार्मिक पार्श्वभूमी काय, याचा एक थोडा विचार करावा लागेल. समर्थांच्या आधीच्या पिढीपर्यंत ज्या वेगवेगळ्या देवता पूजल्या जात आहेत, ज्यांची स्तुतीस्तवनं केली जात आहेत, त्या देवता थोड्या वेगळ्या प्रतीच्या आहेत. आता हा प्रत शब्द जरा फसवा आहे आणि विवाद्य पण आहे. त्याच्यात काही गुणवत्तेच्या नुसार प्रतवारी मी करत नाहीये. त्याच्यात कॅटेगरी जी मला मांडायची आहे, त्या देवतेचं जे तात्विक स्वरूप आहे, त्या तात्विक स्वरूपाच्या आधारे हे आपल्याला चिंतन बघावं लागेल. आधीची दैवत कुठली कुठली आहेत, तर या महाराष्ट्रामध्ये 5 संप्रदाय दैवत उपासनेचे आपल्याला दिसतात. त्यातला त्या मानाने जुना महानुभाव किंवा ज्याचा अपभ्रंश पुढे मानभाव, ज्याच्यावरून वाक्प्रचार आला मानभावीपणा करू नकोस, तो महानुभाव संप्रदाय, ज्याला जयकृष्ण संप्रदाय म्हणूनही ओळखलं जातं, तो कृष्ण सर्वस्ववादी संप्रदाय महाराष्ट्रात नांदतोय. कृष्ण ही एक देवता आहे. दुसरा संप्रदाय मोराया गोसावी, त्यांचे चिरंजीव चिंतामणी महाराज, देवघराणं यांच्या रूपाने गाणपत्य संप्रदाय या महाराष्ट्र भूमीमध्ये स्थिरावलेला आहे. तिसरा संप्रदाय हा अगदी सर्व घराघरात पोचलेला, जो मुळात भागवत संप्रदाय आहे, पण त्या भागवत संप्रदायाला जे एका यात्रेचं तीर्थाटनाचं प्रारूप दिलं गेलं, त्याच्यावरून रूढ झालेला वारी करणारा वारकरी संप्रदाय हा तिसरा महत्वाचा संप्रदाय. या व्यतिरिक्त अजून 2 संप्रदाय महाराष्ट्रात होते आहेत. त्यातला एक महत्वाचा संप्रदाय म्हणजे लिंगायत वीरशैव संप्रदाय, बसवेश्वरांच्या रूपाने स्थिरावलेला. आणि जो त्याच्या पुढचा संप्रदाय आहे तोही तितकाच महत्वाचा आहे, पण त्याची व्याप्ती ही सर्व संप्रदायामध्ये याना त्या स्वरूपात झाली आहे. तो म्हणजे दत्तात्रेयांचा संप्रदाय. मानभाव म्हणजे महानुभावांनीही दत्तदैवत स्वीकारलेला आहे, वारकऱ्यांनीही दत्तदैवत स्वीकारलेला आहे, शैवांनीही दत्तदैवत स्वीकारलंय, आणि गणेशाचे उपासक, गणेश विद्येचे प्रवर्तक म्हणूनही गाणपत्य अगदी महाराष्ट्रात फार दिसत नाही, पण भारतामध्ये दिसणाऱ्या शाक्त संप्रदायांनीही हे दत्तदैवत स्वीकारलेलं आहे. असे 5 वेगवेगळे उपासना संप्रदाय मुळात असताना समर्थांनी मात्र एक वेगळं बिऱ्हाड महाराष्ट्रामध्ये मांडलं. मी बिऱ्हाड हा शब्द विचारपूर्वक जबाबदारीने वापरतोय. याचा अर्थ असा नव्हे की राम हे दैवत महाराष्ट्राला माहिती नव्हतं. वारकरी संप्रदायामध्ये नारायण, विष्णू आणि अनुषंगाने विठ्ठल, कृष्ण या मुख्य आराध्य देवता असल्यामुळे त्यांच्या अवतारात एक नाव रामाचं होतं. त्यामुळे अगदी रामकथा, रामचरित्र याचे अनेक वर्णन, प्रसंग, भंग हे नामदेवांच्या गाथ्यापासून आपल्याला मिळतात. किंवा रामकृष्ण हरी हा जो ज्ञानोबांनी दिलेला मंत्र आहे, त्यामध्येही रामाचा अंतर्भाव आपल्याला दिसतो. एकनाथ महाराजांनी या सगळ्याचा समन्वय साधत काळाची गरज लक्षात घेऊन भावार्थ रामायण, पुन्हा जे वाल्मिकी रामायणाच्या पावलावर पाऊल न ठेवता शिवरामायणाला प्रमाण मानून चालतं. शिवरामायणाची परंपरा मराठी भाषिकामध्ये तितकी नव्हती जेवढी उत्तर भारतामध्ये होती. गोस्वामी, तुलसीदास हे त्यांचे समकालीन. उत्तर भारतामध्ये जी वेगवेगळी रामायणं प्रचलित होती, त्यातलं रामरूप एकनाथांच्या भावार्थ रामायणामध्ये आपल्याला आलेलं दिसतं.
पण अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कितीही जरी झालं तरी राम, ज्याला पुन्हा मुख्य प्रवाहातला, शुद्ध मराठीत मेनस्ट्रीम मधला देव म्हणून तितका स्वीकारार्ह झाला न होता. रामाची उपासना जुनी होती. आपल्याला नागपूरजवळ रामटेक आहे, तिथे रामाच्या स्थानाचा उल्लेख इतका जुना आहे की चक्रधर स्वामींनी आपल्या पूर्वाश्रमामध्ये तिथे वारी करायला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा इतिहास आपल्याला सांगतो. पण तरीही ज्या लोकप्रियतेचा आपण निकष बाकीच्या देवतांना लावतो तितका निकष राम या दैवताच्या बाबतीत आपल्याला प्रभावी दिसत नाही समर्थांच्या आधीपर्यंत. तो एक अवतार, तो एक आदर्श, तो एक उत्तम पुरुष या वेगवेगळ्या रूपामध्ये सांगितला गेला, पण त्याला केंद्रित करून समाजाला त्याच्या भोवती फिरवणं, चिंतन प्रक्रिया त्याच्या भोवती फिरवणं, हा प्रकार अगदी अपवादाने आपल्याला समर्थांच्या आधी दिसतो. समर्थांनी हे सुरू केलं. मात्र या सगळ्यात मुख्य गंमत अशी आहे, त्या रामाच्या उपासनेमध्ये किंबहुना रामाच्या उपासनेपेक्षा अधिक समर्थांनी हनुमत भक्तीचा प्रचार अधिक केला. हे मी बोलायचं धाडस अशासाठी करतोय, समर्थांनी महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे जिथे संचार झाला तिथे तिथे रामाची मंदिरं किती स्थापन केली असा प्रश्न विचारल्यावर कदाचित विचार करावा लागेल, आठवावं लागेल, पुस्तकं धुंडाळायला लागतील. पण मारुती किती स्थापन केले असं म्हटल्यावर अक्षरशः आडगावातला एखादा माणूसही आमच्या गावात समर्थांनी स्थापन केलेला मारुती असं सांगताना तुम्हाला दिसेल. म्हणजे असं म्हटलं तर वावगं होऊ नये की महाराष्ट्रातल्या गावागावात ही अहमहमिका आहे. जुनी देवळं जशी पांडवांच्या काळात बांधली गेली हे तिथे लोककथेच्या रूपात सांगितलं जातं, तसं गावाच्या वेशीवरचा मारुती हा समर्थांनी स्थापन केला होता असं ठोकून सांगितलं जातं. का तर समर्थांनी राम उपासनेच्या आधी राम उपासनेची स्वीकारार्हता वाढावी, त्या राम उपासनेचं मुळातलं जे सामाजिक रूप आहे, त्यातली जी बलोपासनेची बैठक आहे, त्या सकट आत्मसात व्हावं यासाठी हनुमत भक्तीचा साक्षेप मांडला. लक्षात घ्या, याच्यामध्ये समर्थांनी एक फार मोठी जबाबदारी ओळखलेली आहे. राम उपासना जर तशीच्या तशी सांगितली तर लोक रामकृष्ण हरी करतातच आहेत. त्या रामकृष्ण हरीपैकी राम घेतला, आम्हाला रामाचा पराक्रम नको, आम्हाला रामाचे चमत्कार हवेत. जेव्हा राम परमात्मा आहे, राम हा आत्मा राम आहे असं म्हटलं जातं, मुक्तेश्वरांनी रामायण मांडलेलं आहे. अगदी अनेक नवरस नारायणासारख्या कवींनी रामायणांची अनेक रूपांतर भावानुवाद केलेले आहेत. पण अशा सगळ्या पार्श्वभूमीवर समर्थांनी रामाचं भक्तिप्रधान रूप मांडण्यापेक्षा त्याचं पराक्रम प्रधान रूप मांडणं आवश्यक मानलं. आणि त्या रामाच्या पराक्रमाचा ध्यास समाजाने घ्यावा यासाठी रामाच्या पुढे त्याची ढाल, त्याचं कवच होऊन उभा राहणारा हनुमंत आधी मांडला. असं म्हटलं जातं की समर्थांचा एक पुनरावतार महाराष्ट्रामध्ये झाला. गोंदवलेकर महाराजांना समर्थांचा अवतार मानलं जातं. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. तर समर्थांनी एक प्रकारे तिथे हनुमत भक्तीची प्रतिष्ठा निर्माण केली, हनुमंताच्या उपासनेने सुरुवात केली आणि त्याचा कळस ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी चढवला. म्हणजे हनुमंताच्या उपासनेपासून सुरू झालेली ही उपासना राम मंदिरांच्या बहुमंदिरे स्थापिली पुण्य धन्य कीर्ती. तर हनुमंताच्या मंदिराच्या मागोमाग राम मंदिरांची उभारणी गोंदवलेकर महाराजांनी केली. त्यामुळे हा जो अनुबंध आहे तो फार महत्वाचा आहे. विषयांतर वाटेल, पण मी हे उद्धृत अशासाठी केलं की शेवटी राम उपासनेपर्यंत पोहोचण्यासाठी आधी माझा समाज तितका बलवान आहे का,
का मनगटात जोर नसताना आम्ही क्षमा करतो, आम्ही क्षमाशील आहोत, अशा नपुंसक क्षमाशीलतेचाच बडेजाव आपला समाज करणार आहे. तसं होऊ नये यासाठी समर्थांनी बलोपासना ही महत्वाची मानली आणि ती बलोपासना, त्या बलोपासनेला प्रवृत्त करता यावं यासाठी हनुमत दैवत पुढे मांडलं. समर्थांनी जी संप्रदायाची उभारणी केली, हनुमंत आमुची कुळवल्ली, त्या गुरुपरंपरेचं मूळ त्यांनी हनुमंताकडे दिलं. रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये याला आधार आहे का, तर नाही म्हणता येणार. पण पूर्ण भारतामध्ये जे रामोपासनेचे विभिन्न संप्रदाय होते, रामानंदांचा रामावत किंवा रामायत संप्रदाय किंवा अन्य अनेक असे संप्रदाय ज्याच्यामध्ये राम हे आराध्य दैवत होतं. अगदी त्याचं दुसरं टोक आपल्याला दक्षिणेत उडुपी मध्ये ज्यांनी आपलं कार्य विस्तारवलं त्या मध्वाचार्यांच्याही कार्यात दिसतं. मध्वाचार्यांनी जेव्हा आपली गुरुपरंपरा सांगितली, आपली तत्वज्ञानाची परंपरा सांगितली, तेव्हा ही परंपरा सांगताना त्यांनी 4 अवतार सांगितले. पहिला अवतार हा कृतयुगातला वायूचा, मुख्य प्राण वायू या जगाचं जे मूळ आहे त्या वायूचा दुसरा अवतार म्हणजे त्रेतायुगातला हनुमंत, त्या वायूचा तिसरा अवतार म्हणजे द्वापर युगातला भीम आणि त्याच वायूचा कलियुगातला अवतार म्हणजे मध्वाचार्य. या स्वरूपामध्ये त्यांनी कुठेतरी ती हनुमत भक्तीची नाळ या वैष्णव राम उपासना संप्रदायाशी जोडलेली आपल्याला दिसते. पण अशा सगळ्या परंपरांच्या पार्श्वभूमीवर समर्थांनी अजून मोठी उडी घेतलेली आहे. समर्थ सांगतात, हनुमंत आमुची कुळवल्ली राममंडपावर जी विस्तारली ती आमची अख्खी जी कुळवल्ली आहे, आमचा सगळा जो वैचारिक वांशिक सांप्रदायिक विस्तार आहे त्याचं मूळ, त्याचं खोड, वेलीला खोड नसतं. कुलकर्णी सर नाही तर मला फटके देतील, काय सांगताय. तर वेलीचं जे काही संचित आहे, मधलं स्टेम म्हणा जे काही असेल ते हनुमंत आहे असं समर्थ सांगतात. हे कशासाठी, का, तर हनुमंताच्या रूपामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्यांना 3 दुवे 3 सूत्र गवसलेली आहेत. सगळ्यात पहिलं सूत्र जे आहे ते हनुमंताचं बलप्रधान प्रतापप्रधान असणारं रूप. समर्थांनी जे 11 मारुती स्थापन केलेले आहेत किंवा भारतभर म्हणजे एक आकडा 1100 असं म्हणतो आणि एक आकडा 11,000 असंही सांगतो. आता जे आहे ते समर्थांना आणि त्या रामरायाला माहिती. पण कुठलीही संख्या जरी घेतली तरी मारुतीची जी मंदिरं दिसतात तिथे उभ्या केलेल्या ज्या मूर्ती दिसतात त्या मूर्तींचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यातला जो सगळ्यात अधिक दिसणारा मूर्ती प्रकार आहे, दुर्दैवाने आपण म्हणजे तुम्ही नाही, मी किंवा मी ज्यांना डील करतो ज्यांच्याशी, अशी बहुतांश लोक दर शनिवारी मारुतीला जातात. पण त्यांना विचारलं की मारुतीच्या रूपात काय दिसलं बाबा तुम्हाला, तर नाही, तेल, उडीद आणि मीठ, याच्या पलीकडे त्यांना काही सांगता येत नाही. उरल्या वेळात शेंदूर. जेव्हा आम्ही असं म्हणतो की समर्थांनी स्थापित केलेल्या मारुतीच्या मंदिरात मी जातो, तेव्हा त्याचं रूप कसं आहे हे आम्हाला सांगता येत नाही. कारण आम्ही फक्त शनीच्या 7.5 वाचवणारा देव एवढ्या पुरता मारुती मर्यादित ठेवतो. समर्थांना अभिप्रेत मारुती हा 7.5 वाचवणारा, तो ज्याला मुलं नाहीत त्याला मुलं देणारा, लग्न जुळत नसेल तर लग्न होण्यासाठी माळा घाला, दिवे लावा, एवढ्या पुरता मर्यादित नाही. तो मारुती हा प्रताप मारुती आहे. जर मूर्ती पाहिलीत, 3 मूर्तींचे मी प्रकार सांगत होतो. एक आहे तो वीर मारुती आहे, दुसरा आहे तो प्रताप मारुती आहे आणि तिसरा आहे तो दास मारुती आहे. तर समर्थांनी त्या हनुमंताच्या रूपात नेमकं काय पाहिलंय, तर पहिला पाहिलाय तो प्रताप, यशस्वी आणि
प्रताप. प्रताप या शब्दाची फोड महत्वाची आहे. प्रताप म्हणजे पराक्रम, धाडस, साहस, वीरवृत्ती, हे सगळं त्या प्रताप शब्दात आलंय. पण त्याच्यात जरा अपभ्रंश केला, परताप असा पण आहे, की जे परमतवादी आहेत, म्हणजे सत्य धर्म याला जे पारखे झालेले आहेत, त्याला जे प्रतिगामी झालेले आहेत, त्यांना जो ताप देऊ शकतो. आणि समर्थांच्या पुढच्या कार्यासाठी हा प्रताप हा गुण फार महत्वाचा आहे. आतापर्यंत जे राज्यकर्ते होते ते वीर होते का? होते. पराक्रमी होते का? होते. प्रतापी होते का? प्रश्नचिन्ह आहे. प्रताप आणि पराक्रमात नेमका फरक काय आहे? पराक्रमामध्ये मी पराक्रम करतोय, पण तो कोणासाठी सांगता येत नाही. तो कदाचित माझा चालविता बोलविता धनी आहे, त्याच्या मर्जीसाठी, HMV हिज मास्टर्स व्हॉइस, त्याच्यासाठी जर मी करत असेल तर तो पराक्रम आहे, ते धाडस असेल. पण जेव्हा प्रताप असं म्हटलं जातं तेव्हा तो प्रताप हा माझ्या धर्मावर, माझ्या अस्तित्वावर जो समोरचा उठलाय, जो माझ्या तत्वज्ञानाच्या नायनाट करण्यासाठी कंबर कसून शस्त्र परजून धावून येतोय, त्याला ताप देऊन त्याला नामोहराम करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो प्रतापी आहे. त्यामुळे समर्थांचा पहिला जो मारुती आहे तो प्रतापी मारुती आहे. म्हणून ती प्रताप मारुतीची मूर्ती आपल्याला सगळ्यात अधिक दिसते. तो प्रताप मारुती कसा आहे? एका हातामध्ये मुदगर किंवा तोमर उचललेला आहे आणि दुसऱ्या हातात पर्वत तोलून धरलेला आहे. एक पाय उड्डाण मुद्रेत आहे आणि एक पाय जमिनीमध्ये रोवून तो उभा आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मूर्ती, त्या मूर्ती मागची आयकोनोग्राफी, मूर्तीशास्त्र लक्षात घेताना हे संकेत आहेत की त्याचा एक पाय जमिनीवर आहे, आमचे दोन्ही पाय हवेत असतात, तिथे अडचण होते. एक पाय जो पराक्रमाचं, जो जिजीविषू, जी इच्छा, या अस्तित्वाला, या धर्माच्या, सत्याच्या अस्तित्वाला पूरक आहे. हा धर्म तगला पाहिजे, जगला पाहिजे. आणि नुसतं जगून तगून नाही, तर त्या जिजीविषूच्या पुढची विजिगीषू ही वृत्ती, म्हणजे त्या धर्माने कृण्वन्तु विश्वमार्यम, सगळ्या विश्वाला पादाक्रांत केलं पाहिजे, ही वृत्ती त्या उचललेल्या पावलातून दाखवलेली आहे. आता असा मारुती प्रताप मारुती आहे. तो प्रताप गुण समर्थांना जवळचा वाटलाय, जो पुढे त्यांच्या उपदेशाच्या बीजातून मराठमोळ्या मातीत, संस्कृतीत, मनामदामध्ये रुजला आणि शिवछत्रपतींची ही फौज त्यातून जन्माला आली. कोणी काही म्हणू दे, काही आचकट विचकट विधानं करू देत, पण जे मनोधैर्य त्या समाजाच्या मनामध्ये रुजवायची आवश्यकता होती, ते समर्थांनी या हनुमत उपासनेच्या माध्यमातून आपसूक पेरलंय. कुठेही चला आता क्रॅश कोर्स घेऊया आणि हनुमत उपासनेचे आता हे मंत्र आणि असा व्यायाम करा आणि मग तुम्हाला हे पॅकेज, असं कुठेही न करता नकळत तुम्ही काय करा, जा तालमीत. तालमीत काय दिसणार आहे? तिथे तो प्रताप मारुती असणार आहे. तिथे जाऊन फक्त स्तोत्र म्हणून तेलाची बुधली रीती करून घरी यायचं नाहीये. तर त्या मातीत थोडी कसरत झाली पाहिजे. मुदगर त्या मारुतीच्या हातात न देता आपल्या हातात आली पाहिजे, ती फिरवली गेली पाहिजे. ही सामाजिक जाणीव समर्थाने आपसूक रुजवली. बरं, दुसरा मारुती आहे तो वीर मारुती. आता याचं जर मूर्ती संकेत पाहिले तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा मारुती कधी शांत नसतो. तो जसा चळवळ्या मारुती आहे, हातात पर्वत घेऊन उड्डाणाच्या मुद्रेमध्ये असलेला हा मारुती, याचे दोन्ही पाय जमिनीवर असतात, पण एक हात कमरेवर आणि दुसरा हात चपेटदान मुद्रेत उगारलेला असतो. ही चपेटदान मुद्रा आहे. भरतनाट्याचा जर आपण मुद्रा संकेत पाहिला तर त्याला पताका मुद्रा असं म्हटलं जातं. आता ही पताका कुठली आली? पुन्हा आपण जे संध्याकाळी म्हणतो ना, त्यातल्या ओळी आठवायच्या.
हनुमंताच्या हातात काय आहे? ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. हनुमंताच्या हातात रामायणामध्ये कुठेही गदा नाही हा. मी हे वारंवार सांगतो, कारण आपल्या सिरियल्सनी आपल्या डोक्यात इतकी प्रतिमा भिनवून टाकली आहे की मारुती म्हटलं की गदा असलीच पाहिजे. मारुतीच्या वाल्मिकी रामायणातल्या पूर्ण चरित्रामध्ये जेमतेम 2 प्रसंग आहेत जिथे काहीतरी शस्त्र हनुमंताने हाती घेतलंय. त्यातला एक प्रसंग आहे युद्धकांडातला आणि एक प्रसंग आहे सुंदरकांडातला. जेव्हा जंबुमाली आक्रमण करायला आला अशोकवनिका विध्वंस करताना, तेव्हा त्याने तोमर मारुतीवर फेकलं. तोमर म्हणजे लोखंडी गदा एक प्रकारचे. ते तोमर मारुतीने वरच्यावर झेललं आणि त्याच तोमराने त्या जंबुमालीला यमसदनाला पाठवलं. हा एकमेव प्रसंग असा आहे जिथे मारुतीने ती गदा उचलून त्याचा प्रयोग केल्याचं आपल्याला दिसतं. एरवी मारुतीच्या हातात काय आहे तर समर्थ सांगतात ध्वजांगे उचली बाहो. ध्वजांग, आता हा ध्वज कसला आहे? 3 प्रकारचे संकेत त्या ध्वज या शब्दात दडलेले आहेत. पहिला संकेत आहे वायुपुत्र. आपल्याकडे अष्टदिक्पाल अशी संकल्पना आहे. 8 दिक्पाल, 8 दिशांचे 8 देव पालक. त्यातला वायव्य दिशेचा जो देव आहे तो आहे वायू. प्रत्येक देवतेला रक्षण करण्यासाठी एक एक आयुध, एक एक शस्त्र अलॉट केलेलं आहे. का तर कोणाची टोळधाड कुठल्या दिशेने येईल सांगता येत नाही. आमच्या देवता प्रत्येक दिशेला शस्त्र सज्ज होऊन आमचं रक्षण करतात. हा संकेत आहे. म्हणजे समाजाने राहताना कसं राहायचंय? जर देव शस्त्रधारी असतील तर आपल्यालाही शस्त्र चालवता आलं पाहिजे. नुसते हात जोडून चालणार नाही. हा बोध नकळतपणे त्यातून करून दिलेला आहे. तर वायव्य दिशेचा जो वायू आहे त्याचं आयुध काय आहे तर तो ध्वज सांगितलेला आहे. फ्लॅग, शुद्ध मराठीत एक शब्द येतो फ्लॅग बेरर, की जो सगळ्यात चमूचा, सेनेचा नायक असतो, जो सगळ्यात पुढे चालतो. आपण मारुतीचा अजून एक श्लोक म्हणतो रामरक्षेमध्ये. कोणी सांगू शकेल? तुमची परीक्षा नाही घेते. हा, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. त्यातला हा जो यूथ मुख्यम हा शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. हनुमंत हा वैयक्तिक प्रताप करण्यात रमून गेलेला नाहीये. प्रतापी मारुतीपेक्षा वीर मारुती का वेगळा आहे? लोकांना वाटतं सेमच असणार की तो प्रताप करतो, हा वीर आहे. वीर याचा एक अर्थ असा आहे की जो दुसऱ्यांमधली वीर वृत्ती प्रेरित करतो, तिला हात घालतो, तिला साथ घालतो. मारुती काय आहे? तो नुसता एकटा एकल पराक्रम करण्यात धन्यता मानत नाही. तो आपल्यासारखे अनेक आपल्या हाताशी उभे करतो. समर्थे समर्थ घडवावे तरीच समर्थ म्हणवावे. जे पुढे समर्थाने केलंय ते त्यांची कुळवल्ली असलेल्या मारुतीने करून दाखवलंय. हनुमंतानी नेमकं काय केलंय? अनेक बरोबर कोण होती? वानर होती. पण त्या वानरांना ज्याचा आधार वाटावा, आपला आदर्श वाटावा असा हनुमंत झाला आणि त्या सगळ्या लीडरशिपचं प्रतीक म्हणून हातात ध्वजांगे, ध्वज अग्रभागी घेऊन उभा आहे. ध्वजाचा वायूचं आयुध. आता तुम्हाला वाटेल ध्वजाने काय करणार? ध्वजाने बरंच काही होतं. आपल्याला असं वाटतं की काय ध्वज म्हणजे आता बंदुकीसारखी गोळी सोडत नाही, धनुष्यासारखा बाण सोडत नाही, तलवारीसारखा घाव करत नाही. ध्वज काय? पानिपतच्या युद्धामध्ये सगळ्यात मोठं ठरलेलं आयुध दुर्दैवाने दुसऱ्या पक्षाचं ते ध्वज होतं. हे माहिती आहे का आपल्याला? जेव्हा तो मराठ्यांचा जरीपटका ध्वज खाली आला त्या क्षणी पराभवाला सुरुवात झाली. मराठे दिवसाच्या पूर्वार्धापर्यंत पानिपतावर जिंकत होते, सरशी होत होती, पण ज्याला ढालगज म्हटलं जायचं, आता आज कोणाला म्हटलं जातं तो प्रश्न नाहीये. जुन्या मराठीमध्ये
ढालगज म्हणजे मुळात तो ढाल गज असं व्हायला हवं. तो शब्द ध्वज ज्या हत्तीच्या पाठीवर रोवलेला असायचा त्याला ढालगज म्हणायचे पूर्वी. आज आता नो कॉमेंट्स. तो जो ध्वज आहे, सदाशिवराव भाऊ जेव्हा विश्वासराव दिसत नाहीत म्हणून उडी मारून खाली आले तेव्हा जणू काही तो मराठा सैन्याचा ध्वज नाहीसा झाला. आणि तो नाहीसा झाला म्हटल्यावर सगळ्या सेनेचं मनोधैर्य मनोबल नाहीस झालं. त्यामुळे हे ध्वज हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, अस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जो रामनामांकित ध्वज, रामाच्या नावाचा म्हणजे नुसतं नाव ज्याच्यावर कोरलेलं होतं असं नव्हे तर रामाचं ब्रीद, सत्यरक्षण, धर्मरक्षण हे जणू काही त्या ध्वजाच्या रूपाने मारुती स्वतःच्या हाती वागवत होता. आता आयकोनोग्राफीमध्ये जेव्हा तो ध्वज नसेल दाखवायचा तेव्हा काय दाखवतात? पताका मुद्रा. त्याला ग्रामीण भाषेत म्हटलं चपेट दान मुद्रा. म्हणजे काय होतं, हे जे मूर्ती संकेत असतात ते सगळ्यांना माहिती असतातच असं नाही. मग काय मारुती काय करतोय, ये तुला थोबाडीत देतो असं म्हणतोय, असं एखादी आजी सांगून जाते. मग त्याच्यावरून शब्द रूढ होतो हा चपेट दान मुद्रा. तो वीर मारुती प्रताप मारुतीच्या रूपामध्ये स्वतः प्राणावर उदार होऊन पराक्रम करण्याची वृत्ती आहे. वीर मारुतीच्या रूपामध्ये केवळ मी पराक्रम करून माझं नाव पुढे करीन असं नाही, माझ्यासारखे अनेक लोक माझ्या मागे सेनेच्या रूपामध्ये उभे राहतील ही प्रेरणा त्या वीर मारुतीच्या रूपात आहे. त्यामुळे प्रताप आणि वीर मारुती हे समर्थांचे मुख्य आहेत. पण ह्या दोघांबरोबर तिसरं रूप सांगायला समर्थ विसरलेले नाही, ते आहे दास मारुती. आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे याच्यावर, ओ तो मारुती दास कसा, तो एवढा महापराक्रमी होता. अनेकांनी अगदी पुण्यातल्या, फार लांब जायला नको, शनिवार पेठेतल्याही काही मंडळींनी असं विधान केलंय की दास मारुती नव्हताच. वाल्मिकी रामायणाला दास मारुती मान्य नाही, त्यांना फक्त वीर मारुती वाल्मिकींना मान्य आहे. असो, अन्य कारण असतील, पण समर्थांनी हनुमंत सांगताना त्याचं दासरूप देखील तितकंच ठळक मांडलं. आता हे दासरूप का महत्वाचं आहे? अनेकांना लगेच वाटेल की दास्यत्व यातनं दाखवायचं होतं. मग त्यातून पुन्हा एक आधुनिक काळामध्ये समाजामध्ये दृढमूल झालेली तत्व प्रणाली, तत्वचिंतन पद्धती आपल्याला दिसते, जी सांगते दास होणं म्हणजे शोषित होण्यासारखं आहे. तुम्हाला वाटेल काय या उड्या चालल्या आहेत? कम्युनिझम, कम्युनिझम मध्ये हे बिंबवलं जातं. दास होणं म्हणजे काय आहे? एक प्रसिद्ध ग्रंथ आहे ना, दास कॅपिटल. अर्थ काय आहे तो सोडून देऊया, पण तिथे दाखवलं काय गेलं, समाजामध्ये दोनच वर्ग आहेत, दोनच विभाग आहेत. एक जो वर्चस्व गाजवतोय, जो सत्ता गाजवतोय, जो आधिपत्य गाजवतोय आणि ती सत्ता गाजवता गाजवता शोषण करतोय. आणि दुसरा जो दास्यत्व करतोय, जो सेवा करतोय, जो चाकरी करतोय, जो कायम आज्ञाधारकपणा करतोय, पण तोच चक्की में पीस रहा है, तो शोषित होतोय. एक शोषक वर्ग आणि एक शोषित वर्ग या स्वरूपामध्ये आम्हाला दास दाखवला गेला. दुर्दैव आहे, भारतामध्ये जिथे दास मारुती पूजला जात होता तिथे भारतातला समाज दास केलं ही शिवी असल्यासारखं वापरलं जाऊ लागलं. काय दुर्दैव आहे बघा. भारतीय समाजाने दास्यत्व किंवा दास होणं हे कमी प्रतीचं मानलेलं नाही. फक्त महत्वाचं काय आहे, दास होणं किंवा दास्यत्व पत्करणं कोणाचं असावं या बाबतीत प्रश्न आहे.
आता दुर्दैव काय होतं, जे दास्यत्व विमोचन करू पाहतात ते स्वतः आपल्याच वासनांचे नाही तर कुठल्या तरी HMV मोठ्या नेत्याचे दास असतात, पण ते दाखवत नाहीत. आणि दुसरे जे स्वतंत्र विचाराचे स्वतंत्र कर्तृत्वाचे लोक असतात ते स्वतःला दास म्हणून घेणं कमी प्रतीचं मानतात. पर्यायाने काय, यांनी आम्ही दास नाही असं दाखवलं आणि यांनी आम्ही दास नाही हे दाखवण्यासाठी पराक्रम केला. थोडक्यात दास ही शिवी होऊन राहिली. पण जर हनुमंताचं चरित्र आपण पाहिलं तर दास होणं ही शिवी नाहीये. दास होणं हा फार मोठा स्वाभिमानाचा, तो मोठ्या गौरवाचा विषय आहे, हे आपल्याला हनुमंत चरित्र दाखवतं. आणि याची आठवण समाजाला कायम व्हावी, राहावी, यासाठी समर्थांनी रामासमोर मांडताना मारुती हा दास मारुती म्हणून मांडला. आजही आपण चाफळला जेव्हा जाऊ तेव्हा चाफळला 2 मारुती आहेत. मागे जो मारुती आहे तो प्रताप मारुती आहे आणि पुढे जो मारुती आहे तो दास मुद्रेतला आहे. हे दासाचं स्वरूप फार महत्वाचं आहे. हे जे दास्य रूप समर्थांना अभिप्रेत आहे त्या दास्य रूपामागचे संकेत लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग पुन्हा गोंधळ होतो आणि मग शोषक आणि शोषित अशी भेळ आपल्याही डोक्यात होऊ शकते. जेव्हा रामाने हनुमंताला विचारलं, वेदांतामध्ये फार प्रसिद्ध उद्गार आहेत, जेव्हा राज्याभिषेक झाला, निर्वानिरव झाली आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी राम पारितोषिक रूपात देत असताना हनुमंत समोर आले, तेव्हा विचारलं, काय रे बाबा, राम प्रभू गंमत करतायत. गंमत का करतायत तर पारितोषिक देताना ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाण, अर्हतेप्रमाण, शुद्ध मराठीत एलिजिबिलिटी पाहून असंच पारितोषिक देण्याची पद्धत आहे. उगीच न मागता, पात्रता नसताना काही देऊ नये असा संकेत आहे. त्यामुळे रामानी परीक्षा पाहायला विचारलं, कस्त्वम, कोण आहेस बाबा? त्यांना काही मारुती माहीत नव्हते असं नाही. पारितोषिक द्यायला त्या सिंहासनावर, पट्ट सिंहासनावर बसलेत. विचारलं, कोण आहे? त्यावर हनुमंतांनी दिलेलं उत्तर परंपरेमध्ये प्रसिद्ध आहे. हात जोडून हनुमंत म्हणतायत, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशक, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. हनुमंत काय सांगतायत? हनुमंत एका श्लोकामध्ये वेदांताच्या समग्र संप्रदायांचं, सिद्धांतांचं सार सांगून टाकतायत. देहबुद्ध्या, मी कोण असं तुम्ही विचारत असाल तर देहाच्या दृष्टीने मी आपला दास आहे. देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या, जीव म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत असाल तर तो जीव आपल्या त्या विशाल अशा आत्मसागरातला एक थेंबुटा आहे, एक कण आहे मी. जीवबुद्ध्या त्वद अंशकः, छोटासा अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वम एव अहम, आत्मबुद्धीने जर मला विचारत असाल तर तुम्ही आणि मी वेगळे नाही. त्वम एव अहम सोहम तत्वमसी. सगळ्या महावाक्यांचं सार एका चरणामध्ये सांगून टाकलं. त्वमेवास्मी, तूच मी, मीच तू आहेस. इति मे निश्चिता मतिः. आता मला सांगा, एकच हनुमंत जेव्हा सांगतोय देहाच्या पातळीवर मी तुझा दास आहे, जीव पातळीवर मी तुझा अंश आहे आणि आत्मबुद्धीच्या दृष्टीने मी तूच आहेस, तेव्हा त्याला आधुनिक भाषेमध्ये विच्छेदित मनोवृत्तीचा रुग्ण म्हणायचं का? विच्छिन्न मनोवृत्ती म्हणजे स्प्लिटेड पर्सनॅलिटी म्हणून मी म्हटलं. शुद्ध मराठी वापरल्याशिवाय कळत नाही लोकांना. ती स्प्लिटेड पर्सनॅलिटी म्हणायची का मारुतीची?
तोच मारुती जो आला गेला आला बहुता कामाला, वानर कटका चटका लावून या गेला, एका हातात तो अख्खा द्रोणागिरी उचलून आणू शकतोय, जो अख्खी लंका एकटा जाळू शकतोय, रावणाला नामोहराम करू शकतोय, असा मारुती जेव्हा मी दास आहे असं म्हणतो, तेव्हा त्याची भूमिका काय आहे? रामाने त्याला कुठला पगार देऊ केला होता? रामाचा पगारी दास होता का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा हनुमंत म्हणतायत मी तुझा दास आहे, तेव्हा नेमकं रामाकडून हनुमंताला काय मिळत होतं? काय मिळत असलं पाहिजे? काही तर्क बघा जरा लावूया. आपण वर्षानुवर्ष म्हणतो ना रामदास हनुमान, समर्थांनी स्वतःला रामदास म्हटलंय. त्या दास्य करण्याच्या बदल्यात त्यांचा स्वामी, त्यांचा मालक काय बरं वेतन देत असेल त्याला? आशीर्वाद. अजून आशीर्वाद त्यांच्याकडे इतके होते, म्हणजे मारुतीच्याच बाबतीत सांगायचं झालं तर राम भेटायच्या आधीच सगळ्या देवांचे आशीर्वाद त्याला मिळाले होते. कुठल्याही देवाचा, ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांनी वरदान. जर वाल्मिकी रामायणातलं उत्तरकांड काढून पाहिलं, जेव्हा वज्र हनुमान मारुती कथा आहे ना, वज्र हनु झाली, आघात झाला आणि बेशुद्ध पडले, तेव्हा त्या वायूला कॉम्पेन्सेशन देण्यासाठी सगळे येऊन वरदान देऊन गेले, बहाल करून गेले. बाबा ब्रह्मदेव म्हणाले हा अवध्य होईल, माझी अस्त्रशस्त्र त्याला काही करणार नाहीत. शंकर म्हणाले हा सगळ्या योद्ध्यांवर महायोद्धा होईल, काळाचाही काळ ठरेल. अशी सगळ्यांनी वरदानं दिली. मग अशा सगळ्या वरदानांच्या पार्श्वभूमीवर रामानी वेगळा आशीर्वाद द्यायची गरज आहे का? दास्यत्व केलं केव्हा जातं? जेव्हा गरज असते. आज आपण दास्यत्व करतोच ना. आपण जी नोकरी करतोय ती कंपनी, ती संस्था, ती व्यक्ती आपली मालकच आहे. समर्थांनी सांगितलं ना, शरीर विकावे लागे तयासी, जो अन्न देतो पोटासी. मग आपण दास्यत्व करतो ते कशासाठी करतोय? तर त्या अन्न धन मानासाठी आपण ते दास्यत्व स्वीकारलंय. म्हणजे त्या बदल्यात जर जे मिळतंय त्याचा ओघ कुठे थांबला तर आपली सेवा, आपलं दास्यत्व थांबलं. तर हनुमंताला अन्नाची गरज होती का? धनाची गरज होती का? मानाची गरज होती का? मग वनवासाचं व्रत पत्करलेल्या रामाकडून त्याला कुठलं वेतन मिळत असेल? का म्हणाला असेल तो मी तुझा दास आहे? त्याचं उत्तर असं आहे, राम हा साक्षात धर्माची मूर्ती आहे. वाल्मिकीनी शब्द वापरलाय रामो विग्रहवान धर्म. हा राम म्हणजे चालता बोलता धर्म आहे. आणि हनुमंत जे दास्य करतोय ते कोणा व्यक्तीचं दास्य करत नाहीये, तो धर्माचं दास्य करतोय. धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आले. हे दास्य म्हणजे मला कोणीतरी पैसे द्यावे, चांगलं म्हणावं यासाठी नाहीये, तर ते धर्मरक्षणाचं कार्य करायला राम सिद्ध झालाय, सज्ज झालाय. आणि त्याच्या कार्यात पडेल ते काम करण्याची जबाबदारी माझी आहे. या धर्मरक्षणाच्या जाणीवेतून ते दास्यत्व हनुमंतांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे असं दास्यत्व करणारी किमान एका गावातून एक माणूस जरी आज बाहेर पडला तर भारताला त्याचा सगळा भूगोल इतिहास बदलायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. पण दुर्दैव काय, आम्हाला दास्यत्व जे शिकवलं जातं, आमच्या मनावर जे बिंबवलं जातं ते विकृत मनोवृत्तीतून आलेलं असतं. त्यामुळे दास्य वृत्ती समर्थांनी दिली, नुसती दिली नाही, स्वतःपासून सुरू केली. म्हणून रामदास असं नाव घेतलं. त्यांना घेता आलीच ती ना. तुम्ही जरा पुन्हा समकालीन असे संदर्भ पाहिलेत, संतांची नावं पाहिलीत, त्या महंतांची नावं पाहिलीत, तर दास हे काही फार प्रशस्त नाव नव्हतं. म्हणजे अगदी धर्मस्मृतीतला संदर्भ पाहायचा झाला तर प्रत्येक वर्णाने आपल्या नावापुढे कोणती बिरुद किंवा उपाधी लावावी याचे संकेत ठरलेले होते. तर त्याच्यामध्ये शूद्रांनी स्वतःला दास म्हणवावं असं वचन दिसतं. आता लगेच बघा किती हीन मनोवृत्ती. त्या सगळ्या मागच्या धारणा समजून घेतल्याशिवाय पुन्हा जजमेंटल होऊ नये.
अस्तु मुद्दा हा की दास हा जो धर्म आहे, सेवा धर्मो परम गहनहा असं शास्त्रांनी पण म्हटलेलं आहे. सेवा करणं हे फार दुरापास्त आहे. आपण जे करू ते आपल्या मालकाला पसंत पडणं हे किती दुरापास्त आहे ह्याचा जवळजवळ प्रत्येकाला यांना त्या प्रकारे अनुभव आलेला असतो की सगळं अगदी छान केलं नाही पण असा उरतो. बरोबर आहे ना? का काही वावगं बोलतोय? जे जे नोकरी करतात, ज्यांना ज्यांना कोणाला तरी तिथे रिपोर्टिंग करावं लागतं, कितीही अप टू द पॉइंट तुम्ही केलेलं असलं, बियॉन्ड केलेलं असलं, तरीही कधीतरी कुठेतरी पण हा उरतोच. असं असताना हनुमंतदी पत्करतायत चाकरी आणि त्यांच्या चाकरीला, त्या दास्याला रामानीही आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तितकंच ॲप्रिसिएशनही वेळोवेळी दिलेलं आहे. आपण जेव्हा हनुमान चालिसा म्हणतो, हनुमान चालिसामध्ये काय, रघुपती कीनी बहुत बढाई तुम मम प्रिय भरत सम भाई, माझ्या प्राणप्रिय भरतासारखा तू माझा भाऊ आहेस असं रामानेही सांगून टाक. आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा दास्यत्व, ह्या प्रतीचं दास्यत्व ते करतायत, याच्यामध्ये नेमकं समर्थांना काय दाखवायचंय समाजाला? की आज मी मालक असेन, माझ्या हातात सगळी सूत्र असायला हवीत, हा अट्टहास सोडून कुठेतरी त्या धर्माच्या समोर दास व्हायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या, त्या काळची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझा इतिहासाचा काही अभ्यास नाही, पण जर आपण त्या वेळेच्या इतिहासात पाहिलं तर ज्याच्या हाती बळ आहे, ज्याच्या हाती थोडी काही ना काहीतरी सत्ता, सेना, शस्त्र आहे, तो काय करतोय? तो उठतोय, बंड करतोय, मीच खरा, मीच पातशाह, मीच मालक, या अभिनिवेशात जातोय, या आविर्भावात तो जातोय. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणीतरी तो म्हणतोय ते खरं, तो म्हणेल ते करणं योग्य, मी माझी मतं ही कितीही त्याच्यापेक्षा विपरीत असतील मी बाजूला ठेवीन. तो म्हणतोय तिथे माझ्या प्राणपणाने ते पूर्ण करण्यासाठी समर्पित करीन. ही वृत्ती जर समाजात यायला हवी असेल तर त्या समाजाचं आराध्य इष्ट हे दास मारुती असावं लागेल. कारण काय होतं, ज्या देवतेची आराधना तुम्ही करता त्या देवतेच्या आराधनेचे गुण तुमच्यात उतरायला लागतात. हे आध्यात्मिक वास्तव आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये एक संकेत आहे की आपलं ध्यान म्हणजे आरशात दिसणारे नव्हे, गुरूंनी ज्या देवतेचा मंत्रोपदेश तुम्हाला केलेला आहे त्या मंत्रात्मक देवतेचं ध्यान कसं असावं, तर ते शांत, आनंदमय, सच्चिद आनंद घन असावं. ते उग्र असू नये, ते मारक असू नये, ते कोणत्याही प्रकारच्या विपरीत भावना दर्शवणारं असू नये. हा संकेत का रूढ झाला? तर जसा तुमचा देव, जशी तुमची साधना, तशी तुमची प्रवृत्ती व्हायला लागते. एक जाता जाता के.व्ही. बेलसर यांच्या साधक संवाद मधला प्रसंग आठवतो. एका व्यक्तीने नरसिंहाची उपासना सुरू केली, नरसिंहाचा मंत्र घेतला आणि तो जे ध्यान करत होता ते उग्र नरसिंहाचं ध्यान होतं. उग्र नरसिंह म्हणजे माहिती आहे की जो हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन फाडतोय पोट, अशा नरसिंहाचं ध्यान तो करायला लागला. आणि तो करायला लागल्यावर थोड्याच दिवसात त्याच्या घरातून तक्रारी यायला लागल्या, होय आमचे फार तापट झाले, आधी असे नव्हते, सारखं ज्यात त्यात तापायला लागले. तर बाबांनी म्हणजे बेलसर यांनी त्यांना विचारलं, कोणाचा जप करता, कोणाचं ध्यान करता? त्यांनी सांगितलं, म्हणाले स्वाभाविक आहे, तो जो देव आहे त्याचे गुण हळूहळू हळूहळू त्या भक्तात उतरायला लागतात. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की नरसिंहाची उपासना सोडून द्या. नरसिंहाचंही शांत रूप आहे, आपल्या सदाशिव पेठेमध्ये ते रूप आहे, लक्ष्मी नरसिंह, जे सौम्य शांत रूप आहे.
त्याची उपासना करायला हरकत नाही, उग्र रूपाची उपासना करायला जाऊ नये. मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. हे सांगण्याचं कारण काय, ज्या देवतेची तुम्ही उपासना करताय त्या देवतेचे गुण तुमच्यात हळूहळू हळूहळू उतरायला लागतात. त्यामुळे त्या काळातल्या समाजाला कुठेतरी धर्मासाठी मी दास्यत्व करायला सिद्ध सज्ज आहे हा आदर्श देणं गरजेचं होतं. त्यामुळे रामा आधी दास हनुमान समर्थांनी सांगितलं. आता हे म्हटल्यावर लोकांचा प्रश्न येतो की हा याच्यात काय तत्वज्ञान आहे, मग राम स्वामी हनुमंत दास, मग झाले दोन. पुन्हा कम्युनिस्ट दंड थोपटून आहेत बघा, राम हा शोषक आहे, तो याच्या सगळ्या सामर्थ्याचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेतोय, आणि हनुमंत स्वाभाविक कोण होतोय, शोषित होतोय. असं म्हणायला कमी करणार नाहीत लोक, करतात. अशी विधानं झालेली आहेत की हनुमंताला त्याच्या स्वरूपाचं जे भान नव्हतं ते इतकं नव्हतं की रामाने त्याचा गैरफायदा घेऊन टाकला, अशी विधानं केलेली आहेत. बघा जरा, आपण फार विपरीत मताचं वाचत नाही, पण असं बोलायलाही लोकांनी कमी केलेलं नाही. तर त्याच्यावर तत्वज्ञानाच्या पातळीवर उत्तर असं आहे की राम आणि हनुमान अभेद आहेत. कारण हनुमंत स्वतः सांगतायत आत्मबुद्ध्या त्वम एव अहम. आता त्यातला थोडा संकेत अधिक स्पष्ट, म्हणजे कदाचित विषयांतर वाटेल, पण हा वेदांत कसा समर्थांच्या संप्रदायात येतो. समर्थ जेव्हा संप्रदायाचा आराध्य दैवत सांगतायत तर कोण आहे दैवत, समर्थांचं मुख्य दैवत कोण आहे, श्रीराम. पण त्या श्रीरामाला ते श्रीराम म्हणत नाहीत, त्यांनी अजून एक विशिष्ट शब्द वापरला, आत्माराम. समर्थांना उपासना श्रीरामापेक्षा आत्मारामाची अभिप्रेत अधिक आहे. त्यांचे शब्द फार मोलाचे आहेत. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती गाजे, अगाध महिमा तुझा ब्रह्मांडी वाजे. तिथे ते म्हणत नाही जयदेव जयदेव जय राघव रामा, नाही म्हणत. जयदेव जयदेव आत्मा या रामा, आरती वाळू सुंदर गुण. काहीतरी गोंधळ झाला असेल. आत्मा या रामा आपला महत्वाचा आहे. तो आत्माराम हा समर्थांना अभिप्रेत आहे. मग आत्माराम म्हणताना हनुमंताचा पाड काय, हनुमंत कोण, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम असं सांगितलंय. मग जर आत्मा हा राम असेल तर मग बुद्धी कोण, वैदेही सीता ही त्याची बुद्धी आहे. आत्म्याची संगिनी आत्मबुद्धी ती देही विदेहता, देहातीत आत्मरूपाची जाणीव ही सीता आहे, ती शक्ती आहे, ती या संप्रदायाची अधिदेवता देवी अधिष्ठात्री आहे. आपण रामरक्षा म्हणतो, किती लोकांनी सुरुवातीचं लक्षात घेतलं, रामचंद्रो देवता, पुढे काय म्हटलं, सीता शक्ती ही, आणि हनुमान कीलकम. हेच तीन, हेच त्रिकूट तिथे घेतलं. तिथे काय आहे, आत्मा राम हे दैवत आहे. त्या आत्मारामाची शक्ती आत्मबुद्धी ती वैदेही सीता आहे, आणि या आत्माराम आणि आत्मबुद्धीचा मार्ग दाखवणारा, त्या आत्मबुद्धीकडे नेणारा कोण आहे, तो हनुमान. आता हनुमान म्हणजे कोण, तर तो प्राण. मारुती स्तोत्र आपण म्हणतो का रोज, प्राणनाथा पुरातना. प्राणनाथ का आलं, प्राणनाथ म्हणजे सिरियल मध्ये ऐकून ऐकून नवऱ्याला करायचं संबोधन असं वाटू शकतं. नाही, मी असं घरात संवाद ऐकला की एक नाथ आजीला विचारत होती, आजी मारुती ब्रह्मचारी होता ना, मग त्याला समर्थ प्राणनाथा पुरातना असं का म्हणतात. तर तिथे प्राणनाथाचा संदर्भ कोणाचा नवरा असा नसून प्राणतत्व जे तुमच्या शरीरामध्ये आहे. प्रत्येक जीव हा जगत असतो कशाच्या जोरावर, त्या प्राणतत्वाच्या जोरावर जगत असतो. उपनिषदामध्ये उपास्य
विधेय अशा स्वरूपात ज्या 3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये 3 वेगवेगळी विशेषणं वापरलेली आहेत एकाच परमतत्वाची. एकदा उपनिषद सांगतं सवयी पुरुष, तो परमपुरुष आहे. दुसरं विधान आहे सवयी प्रजापती, ही तो प्रजापती आहे. आणि तिसरं आहे सवयी प्राण, तो प्राण आहे. आता लक्षात घ्या, मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय? फारच गहन प्रश्न विचारला. आत्मा म्हणजे काय? चैतन्य. आपल्या देहामध्ये जे चैतन्य आहे, ज्याच्या जोरावर आपण व्यवहार करतोय, ज्याच्या जोरावर माऊलींच्या भाषेत अवघे चाले रहाटणे, सगळं रहाटणं ज्याच्या जोरावर आहे, ती चित्त शक्ती, ती जाणीव, ते चैतन्य, याला म्हटलंय आत्मा. चैतन्यम आत्मा असं शिवसूत्र आहे. आता पुढचं, मग जर हा चैतन्य आत्मा असेल तर ते चैतन्य जाणवतं कशामुळे? एखादा माणूस जिवंत आहे का मृत आहे? म्हणजे चैतन्य आहे तर जिवंत आहे, चैतन्य नाही म्हणजे मृत आहे. पण हे कशावरून ठरवलं जातं? त्याचा निकष काय असतो? त्याचा जो प्राण आपण म्हणतो ना, प्राण गेला, त्याचा जिथपर्यंत प्राण आहे, जिथपर्यंत त्याचा श्वास प्रश्वास सुरू आहे, तेव्हाच आपण म्हणतो की बाबा याच्यात आत्मा आहे. त्यामुळे तो जो आत्मा राम, त्याची आत्मबुद्धी सीता, या दोन्हींचा राखणदार, त्या दोन्हींचा त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठीचा मीडिएटर, माध्यम, साधन हे हनुमंत आहे, प्राण. त्यामुळे जे वेदांताची साधना करतायत त्यांच्या दृष्टीने आत्मप्राप्ती, आत्मारामाची प्राप्ती व्हायला हवी असेल तर आधी प्राणाची उपासना करावी लागेल. म्हणून मग जे पातंजल योग सूत्रामध्ये प्राणायामादी साधनं सांगितली, ती कशासाठी सांगितली? तर ती पर्यायाने आत्मारामाच्या, आत्म्याच्या साधनेसाठी ती प्राण साधना ही अवश्यंभावी सांगितली. म्हणजे रामाच्या उपासनेसाठी हनुमंताची उपासना, याचा आध्यात्मिक संकेत आत्म्याच्या उपासनेसाठी आधी प्राणाची साधना, हा देखील समर्थांनी इथे अनुस्यूत करून सांगितलेला आहे. म्हणजे असं वाटतं लोकांना की समर्थांनी फक्त रामायण म्हणजे मायथॉलॉजी, आम्ही शब्दही वापरतो काय, मायथॉलॉजी आहे रामायण म्हणजे, मिथक, कल्पित. रामायण ही मिथक कल्पना नाहीये, तो इतिहास आहे. आणि इतिहास याचा अर्थच असा होतो की हे असं होतं, आणि जरी होतं तरी त्या होत्याचा जे आत्ता होत आहे त्याच्याशी अविच्छिन्न संबंध आहे. त्यामुळे समर्थांनी त्या कुठल्या तरी रामाची आणि मारुतीची उपासना सांगितलेली नाही. तो जो आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आत्माराम आहे, त्या आत्मारामाची आणि त्या आत्मारामापर्यंत जो आपल्याला पोचवतो, आपली जाणीव तिथपर्यंत नेऊन ठेवतो, त्या प्राणाची, म्हणून प्राणनाथा पुरातना अशा हनुमंताची उपासना सांगितलेली आहे. म्हणजे समर्थांचा हनुमान जेव्हा पाहतोय तेव्हा केवळ ऐतिहासिक, केवळ इतिहास, केवळ कथा, केवळ पुराणातल्या ह्या 2 दैवत कल्पना एवढ्या पुरता हा सगळा विषय मर्यादित न होता, जेवढं आपण एक त्याचं टर्फल, त्याचं आवरण दूर करत जाऊ, अगदी वाईट शब्दात सांगायचं झालं तर बुडत्याचा पाय खोलात हा अधिकाधिक गुंतत राहतो, जात राहतो असतो, मूळ मुद्द्यावर येतो. समर्थांनी त्या राम साधनेची उत्तम पार्श्वभूमी तयार व्हावी यासाठी हनुमंताचा आदर्श लोकांतामध्ये मांडला. माझ्या अंदाजाने आपली वेळही संपत आलेली आहे. आपल्याला किती 7:15 का 7:30?
हे सांगण्याचं कारण असं, जेव्हा आपण परिपाठामध्ये समर्थांचं भीमरूपी म्हणतोय, भीमरूपीतला एक एक शब्द त्याचं थोडं चिंतन होणं अत्यावश्यक आहे. समर्थांनी हनुमंताची उपासना दिली, ती दुर्दैवाने आज 3 गोष्टींपुरती मर्यादित राहिली. मी पुन्हा एकदा त्याच विषयावर येतोय. तुम्हाला वाटेल की पुनरुक्ती का चालली आहे, तर आज मारुती कशासाठी माहिती आहे, तर फक्त शनिवार आला की तेल, उडीद, मीठ घालून शनीची पीडा टळावी यासाठी एक नारळ फोडला की मारुती बास झाला. किंवा अगदीच जे अधिक उत्साही आहेत ते हनुमान चालीसा म्हणतात. गंमत म्हणजे हनुमान चालीसा सारखंच भीमरूपी आपल्याकडे उपलब्ध आहे. पण मराठी घरातली मुलं सुद्धा, माझं असं मुळीच म्हणणं नाही की हनुमान चालीसा म्हणू नका, तेही म्हटलंच पाहिजे, तेही तितकंच प्रभावी आहे, त्याचा प्रभाव यत्किंचितही कमी नाही, पण त्याच्या तोडीस तोड म्हणता येईल असं समर्थांचं भीमरूपी आहे ते आम्ही म्हणत नाही. आम्हाला लाज वाटते की आमच्या शाळेत ना हनुमान चालीसा शिकवलंय असं म्हणून. ते कराच, पण त्याआधी आपल्या मूळ भाषिक संस्कृतीमधलं संचित काय आहे, त्याचं बळ काय आहे हे समजून ते करणं गरजेचं आहे. समर्थांनी 1 नव्हे 2 नव्हे किमान 11 असं मी म्हणेन. कमाल संख्या जसं वाङ्मय मिळत जाईल, संशोधन होत जाईल, तसतसे अधिक वरच्या संख्या कळायला लागतील. पण किमान 11 स्तोत्र, एक एक स्तोत्र म्हणत असताना अक्षरशः शरीरातली एक पेशी ऍक्टिव्ह होईल असं सामर्थ्य आहे. म्हणजे इथे माझ्यापेक्षा त्या वाङ्मयाचे फार थोर अभ्यासक विराजमान झालेत, सगळ्यांची मी नावं घेत नाही, ते त्यांनी कदाचित याच्यावर आधी भाष्य केलेलंही असेल. पण त्या एकेका स्तोत्रातला एक एक छंद जरी आपण म्हणायला लागलो, प्रत्येक छंदामध्ये मारुतीचं एक वेगळं रूप, त्यातलं प्रताप, वीर्य, दास्य, प्रत्येक एकेका गुणाचा उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतो. मी थोडा वेळ ग्रेस मागून घेतो अशासाठी की भीमरूपी सगळ्यांना पाठ असतं, पण बाकीची ही स्तोत्र माहिती नसतात. आपल्यापैकी काहींना माहिती असतीलही, पण तो थोडक्यात परिचय व्हावा यासाठी ते मी पुस्तक घेऊन आलोय. समर्थ सेवा मंडळाचं पुस्तक आहे. 11, ही बघा, भीमरूपी 11 स्तोत्रे. मगाशी मी म्हटलं ना, तसं माझ्या अंदाजाने समर्थ हे ढवळे प्रकाशन त्यांचंही एक पुस्तक 11 मारुती स्तोत्रे, सुनीती सहस्रबुद्धे यांनी अनुवाद केलेलं, पांगारकरांचं, तेही एक आहे. तर एक थोडी झलक, म्हणजे नुसतं बडबड केली, काहीतरी सांगितलं, ह्यापेक्षा समर्थांच्या या निर्याणोत्सवामध्ये त्यांची शब्दकळा कळावी यासाठी एकेकाचा थोडक्यात वानगी दाखल असा इथे उच्चार करून समारोपाकडे वळतो. आपल्याला भीमरूपी माहिती आहे त्यामुळे त्यातलं मी उद्धृत करत नाही. पुढे आहे, जनित अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू, तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे. पुन्हा प्राण, पवन हे तत्व. त्रैलोकी पाहता बाळे, ऐसे तो पाहता नसे. अतुळ तुळना नाही, मारुती वातनंदनू. वायू पुत्रा महाबला. पुढचं स्तोत्र आहे, म्हणजे अशी 11, थोडं एक एक 2-2 श्लोक उद्धृत करत चाललोय. कोपला रुद्र जे काळी, ते काळी पाहवेची ना. बोलणे चालणे कैचे, ब्रह्मकल्पांत मांडला. ब्रह्मांडाहुनी जो मोठा, स्थूळ उंच भयानकू. पुच्छते मुरडले माथा, पावले शून्य मंडळा. शून्य मंडळा तत्वज्ञान उपनिषदातले ते शून्य मंडळाचे संदर्भ एक एक असेच्या असे जोडून दाखवता येते. पुढचं वृत्त सुंदर आहे. पुढच्या स्तोत्राचं प्रमाणिका नावाचं वृत्त आहे. आपल्याला थोडं परिचयाचं असतं ते पंचचामर नावाचं वृत्त. पंचचामर वृत्तात 4 चरण असतात आणि त्याचं निम्म केलं, अर्ध केलं, 2 ओळी केल्या की ते प्रमाणिका वृत्त होतं. आपण जटाटवी गलत जलत प्रवाह पावित स्थले ऐकलेलं आहे, ते पंचचामर वृत्तातलं आहे, रावणाने केलेलं शिवतांडव. किंवा भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, हे
शंकराचार्यांनी रचलेलं कृष्णाष्टक आहे ते प्रमाणिका या वृत्तातलं आहे. ते वृत्त समर्थ वापरतात. वैविध्य बघा. अंजनी सुत प्रचंड वज्र पुच्छ काल दंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड दगदगीत सी कळा वितंड शक्ती चंचळा चळचळीत सी लिळा प्रचंड भीम आगळा उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे त्यजूनी शून्य मंडळा नभात पिंड आगळा. पुन्हा अनुष्टुप वृत्त म्हणजे एक एक या स्तोत्राचा जो छंदोवृत्ताचा निवडीचा भाग आहे. एक द्रुत एक संथ. तो जो असा ग्राफ आहे ना, प्राण केव्हा वाढला, आवेग वेग केव्हा वाढला, पुन्हा तो शांत झाला. म्हणजे समर्थांच्या व्यक्तिमत्वातले हे जे दोन ध्रुव आहेत ना, गती आणि स्थिती, हे दोन्ही त्या जणू काही आत्मवृत्तासारखे समर्थांच्या या स्तोत्र आणि त्या शब्दकळेतून प्रकट होत आहेत. हे जे स्तोत्र आहे त्याला भीमरूपीपेक्षाही महत्व आहे समर्थ संप्रदायामध्ये. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते दानवारी कामांतका शोकहारी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ती पुरातना वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूळमाया तुची करता समस्तही. जणू काही हनुमद अथर्वशीर्ष म्हणावं असा सगळा या स्तोत्राचा आशय आहे. पुढचं वृत्त मालिनी. नननमय गणानी मालिनी वृत्त होते. अनुदिन अनुतापे तापलो रामराया फणीवर उठविला वेग अद्भुत केला त्रिभुवन जन लोकी कीर्तीचा घोष गेला रघुपती उपकारे दाटले थोर भारे परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे, कफ निवारक मारुती स्तोत्र म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की हेळवाकच्या गळीमध्ये एका विशिष्ट तपासाठी समर्थ थांबलेले होते आणि तेव्हा त्यांना कफाचा खूप त्रास झाला. तो दूर व्हावा यासाठी समर्थांनी हनुमंताला साकडं घातलं. आणि मग शेवटच्या श्लोकात वर्णन करतायत, बहुतची करुणाया लोटली देवराया सहजची कफ गेले जाहली वज्रकाया परमसुख विळासे सर्व दासानुदासे पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे. म्हणजे ज्यांना कफाची दम्याची अशी बाधा आहे त्यांनी जरूर अनुभव घ्यावा असं हे मालिनी वृत्तातलं स्तोत्र आहे. पुढचं चामर वृत्तातलं पंचचामरासारखं हे वेगळं वृत्त आहे. रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठावला सिराणीचे किराण सज्ज त्रिकुटासी पावला वात जातसे तसाची स्थूळ देह राहिला वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला हीण देव दैन रूप देखताची पावला गडगडीत घडगडीत कडकडीत कोपला लाटी कुटी पाडी फोडी झोडी झोडी झोडीला दैत्य लोक एक हाक गर्व सर्व मोडीला. रुद्र. पुढचं जे वृत्त आहे पुन्हा मालिनी, पण चाल बदलली की आशय बदलला. भुवन दहन काळी काळ विक्राळ जैसा. आता याच्यामध्ये कारुण्य असंही आणता येतं. भुवन दहन काळी राकाळ विक्राळ जैसा. धीर गंभीर आणि करुणाप्रधान. सकळ गिळीत उभा भासला भीम तैसा दुपटत कपी झोके झोकिली मेदिनी हे तळवट धरी धाके धोकली जाऊ पाहे. पुढचं आत्ताशे हे 8वं स्तोत्र चाललंय, अजून 3 ऐकायचेत आपल्याला. नमन गा तुझ गा भीमराया निजमती मज दे तुझ गाया तडकिता तडका तडकाया भडकिता भडका भडकाया. हे जे हे विशेष स्तोत्र आहे याचं वैशिष्ट्य असं आहे, काहींनी वर्णन केलंय की हे वानरी भाषेमध्ये कपी भाषेमध्ये हे केलंय. म्हणजे काय, वानरांची भाषा ही ध्वन्यानुकारिता. पुन्हा शब्द कळणार नाही म्हणून मराठीचा वापर करतो. ऑनोमोटोपोईक. तो ध्वनी. प्राण्यांना शब्द कळत नाही, नाद ध्वनी कळतो. तर ते ध्वनी तत्व लक्षात घेऊन पुन्हा 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 एकाच क्रियापदाची आवृत्ती करून
स्तोत्र रचलेलं आहे. खिजविता खिजवी खिजवेना, झिजविता झिजवी झिजवेना, रिजविता रिजवी रिजवेना, विजविता विजवी विजवेना, झिडकिता झिडकी झिडकेना, तडकिता तडकी तडकेना, फडकिता फडकी फडकेना, कडकिता कडकी कडकेना. म्हणजे ज्यांना टंग ट्विस्टर हवाय, जीभ जड होते, बोलण्यात काहीतरी ततपको होतंय, तर त्यांनी रोज एक्सरसाइज म्हणून सकाळ संध्याकाळ दोनदा हे स्तोत्र म्हणायला हरकत नाही. म्हणजे बुद्धीला आलेलं जडत्व तर दूर होईलच, पण वाचेला वृत्तीला आलेलं जडत्व आणि जडत्व दूर व्हायला मदत होईल. पुढचं प्रसिद्ध वृत्त आहे समर्थांचं लाडकं वृत्त, भुजंग प्रयात, मनाच्या श्लोकांचं. बळे सर्वसंहारिले रावणाला, दिले अक्षयी राज्य विभीषणाला, रघुनायके देवते मुक्त केले, अयोध्यापुरी जावया लागे आले. हे जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये बाहे बोरगावचा जो मारुती आहे, त्या बाहे बोरगावच्या मारुतीची सगळी कथा, कसं मग रामप्रभू ध्यानाला बसलेले असताना कृष्णेचा लोट आला आणि त्यापासून रक्षण करण्यासाठी हनुमंताने आपल्या बाह्या पसरून तो पुराचा लोंढा कसा दुभंगून टाकला, ती बाहे बोरगावची क्षेत्र महात्म्याची कथा या स्तोत्रात आलेली आहे. पुढचं जे स्तोत्र आहे शेवटचं आहे ते तोडगा या स्वरूपात आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन समर्थाने, मी मगाशी सुरुवातीला विधान केलं की जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जे हवं, ज्याला जे झेपेल, ज्याला जे खपेल ते त्यांनी घ्यावं. तसं आता सगळ्यांना काही हे तत्वज्ञान, ती शब्दकळा झेपतेच असं नाही. आम्हाला बाबा ते पिढा होतात, नजर आमच्या पोराला पटकन लागते, मग काहीतरी तोडगा द्या. अशांसाठी समर्थांनी एक स्तोत्र रचलंय. ठसा हेम धातू वरी वात सूतू, तता ताईताची बरी रौप्य धातू, तयाची पूजा मंदवारी करावी, बरी आवडी आर्त पोटी धरावी, लघुसी परी मूर्ती ते हाटकाची, करावी तया मारुती नाटकाची, असावी सदा ताईता माझी दंडी, समारंगणी पाठ दीजे उदंडी. हा संदर्भ फार महत्वाचा आहे. अनेक मराठा सरदारांच्या दंडात नंतर मारुतीचे ताईत आपल्याला दिसतात. तो संदर्भ या मारुती स्तोत्रातला आहे. असतो असा समर्थांनी मांडलेला हा हनुमत भक्तीचा साक्षेप आपण थोडक्यात पाहायचा प्रयत्न केला. अजून सांगण्यासारखं प्रचंड आहे, कारण समर्थांचं वाङ्मयच तितकं उदंड आहे. पण तरी त्यातनं काही विचार कुसुम वेचायचा हा अल्पसा प्रयत्न केला आणि तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही वाक्सेवा घडली ती समर्थांच्या, त्या हनुमंताच्या, प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा वक्ता हा ज्यांच्या विण होऊ शकत नाही त्या जगदीशाच्या या अनंत मूर्तींना, ज्या समोर एवढ्या वेळ शांतपणे ऐकून घेत आहेत, त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो. पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे हा योग जुळून आला, जवळजवळ मी पुण्यात आलो त्याला आता 21 वर्ष झाली, पण त्या 21 वर्ष ज्यांचे हे सगळे उपक्रम, उपद्व्याप असं म्हणणार नाही, पण अक्षरशः माझा ते बोलण्याचा अधिकार नाही, पण शब्दातली ती अर्थता कळावी यासाठी एक माणूस वेळ घेतो, वेडा होतो. आणि कोणासाठी? तर त्या समर्थांसाठी. तर असं वेळ आपल्या सगळ्यांना लागो अशी प्रार्थना करतो, कारण त्यांच्या इतकं ते समर्पित होणं अजून मलाही जमलेलं नाही. ते कुठेतरी पुढच्या वर्षीपर्यंत हळूहळू त्या दिशेने मार्गक्रमणा सुरू होवो अशी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.